अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। आज आहे गुरुपौर्णिमा आणि आज आपण बघणार आहोत गुरुपौर्णिमेची कथा। महर्षी वेद यांचा जन्म सुमारे 3000 वर्षापूर्वी आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता। त्यांच्या जन्मापासून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते। गुरुपौर्णिमा हा सण साजरा करण्यामागील खरे कारण म्हणजे महर्षी वेदव्यास यांचा जन्मदिवस। महर्षी वेदव्यास भगवान विष्णूंचे अंश मानले जातात। त्यांच्या वडिलांचे नाव ऋषी पराशर होते आणि आईचे नाव सत्यवती होते। त्यांना लहानपणापासूनच अध्यात्माची आवड होती आणि अध्यात्म पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपल्या आईवडिलांकडे देवाचे दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि जंगलात तपश्चर्या करण्यास सुरुवात केली, पण त्यांच्या आईवडिलांनी त्यांची इच्छा नाकारली। महर्षी वेदव्यास यांनी आईकडे हट्ट धरला आणि तपश्चर्या करण्यासाठी ते वनात निघून गेले। त्यांनी त्या ठिकाणी कठोर तपश्चर्या केली। या तपश्चर्यामुळे त्यांना संस्कृत भाषेत प्रावीण्य प्राप्त झाले। त्यानंतर त्यांनी 4 वेदांचा विस्तार केला। त्यांनी महाभारत, 18 महापुराण आणि ब्रह्मास्त्र रचले। त्यांना असे वरदान मिळाले होते, त्यामुळे हिंदू धर्मात वेदव्यास यांना देव म्हणून देखील पूजले जाते। आजही वेदांचे ज्ञान घेण्यापूर्वी महर्षी वेदव्यास यांचे नाव प्रथम घेतले जाते। म्हणूनच सर्व भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरा केली जाते। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब करा।